नमस्कार भक्त हो, श्री स्वामी समर्थ। आज आपण अधिक महात्म्य कथा यातील 16 ते 20 अध्याय वाचणार आहोत। आपण रोज 5-5 अध्याय वाचत आलेलो आहोत। याच्या अगोदरचे अध्याय जर तुम्ही ऐकले नसतील तर नक्कीच याच्या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही पहा। आणि आजचा आपण 16 ते 20 अध्याय वाचणार आहोत। आजचे 5 अध्याय। चला तर या कथा श्रवण करूयात। या कथा अधिक मासात ऐकल्याने आपले सर्व पापातून आपण मुक्त होतो, म्हणून या कथा आपल्याला ऐकायच्या आहेत। चला आजचा अध्याय सुरू करूया। अध्याय 16वा। श्री गणेशाय नमः। लक्ष्मीने विष्णूला आणखी एक प्रश्न केला। स्वामी, अधिक मासात काही लोकांना स्नान करणे सुद्धा शक्य नसते, मग त्यांना स्नानादी कर्माचेही फळ आपोआप मिळेल असे कोणते व्रत करावे? त्या उपासनेने त्यांना सायुज्य मुक्ती मिळेल का? विष्णू म्हणाला, उत्तम प्रश्न केलास। अशा लोकांनी हरिनामाचा जप करावा। कृष्ण 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 असे सतत नाम घेत अधिक मास घालवावा। हरिकीर्तनामुळे मनुष्याचे पितरही उद्धरून जातात आणि तो स्वतःही तरून जातो। जे भगवद्गीता म्हणतात, माझी भक्ती करतात, ते सर्व पापातून मुक्त होतात। वेद, इतिहास, पुराणे, शास्त्रे यांचे ज्ञान झाले। चंद्रायनादी व्रते केली, तीर्थयात्रा केल्या, देवळे बांधली, कितीही मोठे दाणे दिली आणि कृष्णाची भक्ती केली नाही तर सर्व व्यर्थ आहे। कलियुगात हाच धर्म सर्वश्रेष्ठ आहे। सर्व दृष्टपणा, नाना प्रकारची पापे जाऊन मनुष्य मोक्षात जातो। लक्ष्मीने विचारले, आणखी एखादे अद्भुत फलदायी व्रत करण्यासारखे आहे का? त्यावर विष्णू म्हणाला, अन्नदान हे नामस्मरणासारखेच महत्त्वाचे दान आहे। अन्नदान श्रेष्ठ असते। अन्नाने लोकांचे प्राण वाचतात। अन्नामध्ये सर्व बळ असते। अधिक मासात तर अन्नदानाचे आणि उपवासाचे महत्त्व फार आहे। योग्य मनुष्याला उत्तम अन्नदान करावे, त्याची शुद्धा भागवावी आणि स्वतः महिनाभर उपवास करावा किंवा एक 15वटा उपवास करावा। 6 रात्री 3 रात्री किंवा एकाडेक दिवस उपवास करावा। धारणे पारणे पद्धतीचा उपवास करावा, त्याने मोठे भाग्य मिळते। विष्णूने एक कथा सांगितली। नर्मदेच्या तीरी महिष्मती मध्ये तापसी नावाची एक ब्राह्मणी राहत असे। ती अधिक मासात नेहमी उपवास करायची। तिची मैत्रीण शूद्र होती, तिला कोड आले होते। तिने हिला विनंती केली की तुझ्या पुण्याईचा थोडा अंश मला अर्पण केलास तर माझा रोग जाईल। तापसीने आपल्या एका दिवसाच्या उपवासाचे पुण्यफल तिला दिले। ती सखी तत्काळ दिव्य देह धारण करून स्वर्गात गेली। तेथून काशी येथे ती सुंदर देवतेच्या रूपात राहिली। चंद्रेश्वरी असे तिचे नाव आहे आणि लोक तिच्या दर्शनाला नित्य जात असतात। इथे 16वा अध्याय समाप्त। हरि ओम। अध्याय 17वा। श्री गणेशाय नमः। लक्ष्मीने विचारले, सर्व पापांचा क्षय ज्या व्रताने होईल असे व्रत कोणते व्रत अधिक मासात करावे ते कृपा करून मला सांगावे। तेव्हा विष्णूने तिला महिनाभर मौनाचे एक वेळचं जेवण करावे असे व्रत सांगितले। जे उपवासाने फळ मिळते तेच मौनयुक्त जेवणाने मिळते। अधिक मासात जेवताना मौन पाळावे। याचाच उपयोग नारदाला पूर्वजन्मी झाला होता। तो दासीपुत्र होता। त्याने अधिक मासात असे मौन व्रत आचरले होते, त्यामुळे त्याला साधूंची संगती लाभली आणि त्याला नंतर विप्रत्व प्राप्त झाले। तेथेही त्याने कुरुक्षेत्रात अधिक महिन्यात 3 दिवस उपोषण केले। त्यानंतर तो ब्रह्मदेवाचा मानसपुत्र झाला व सर्वज्ञान संपन्न झाला। याविषयी एक इतिहास सांगतो। अवंती नगरीत वेद शर्मा नामक एक ब्राह्मण राहत असे। तो तपस्वी होता। तो वृद्ध झाला होता। अधिक मास जवळ आला तेव्हा त्याने उपवास व्रत करावयाचा बेत केला, पण तेवढे बळ त्याला नव्हते। तेव्हा रात्री त्याला देवाने स्वप्नात येऊन सांगितले की त्याने मौनव्रत करावे। त्याने तसे मौनव्रताचे आचरण केले, त्यामुळे साक्षात श्रीकृष्ण पुरुषोत्तमाने त्याला दर्शन दिले व अनेक वरदाने त्याला दिली। त्या वेदशर्म्याने सर्व परोपकाराची कृत्ये केली, सर्व सुखे भोगली। शेवटी त्याला वैकुंठात नेण्यासाठी विमान आले। वाटेत इंद्राने त्याच्याजवळ 1 दिवसाच्या मौनाचे फल सांगितले, ते त्याने दिले, पण तेवढ्यानेच इंद्राला प्राप्त झाले।
व तो वृत्रासुराला मारू शकला. वेदशर्मा वैकुंठास गेला. ही कथा विष्णूने लक्ष्मी मातेला सांगितली. असे वाल्मिकींनी दुर्योधनवा राजाला कथन केले. इथे 17वा अध्याय समाप्त. हरि ओम. 18वा. श्री गणेशाय नमः. लक्ष्मीने विष्णूला विचारले, अधिक मासात 5 पर्वकाळ येतात असे मी ऐकले होते. ते 5 पर्वकाळ कोणते? त्यात कोणते नियम पाळावेत? त्यांचे फल काय मिळते? तेव्हा विष्णू म्हणाला, प्रिये, अधिक मासात जी 5 पर्वे येतात ती अशी आहेत: वैधृती, व्यतिपात, पौर्णिमा, अमावास्या आणि द्वादशी असे दिवस असतील. ते वेळी पर्वकाळ समजावा. वैधृती योगावर केलेल्या धर्मकार्यात मी विष्णू प्रसन्न होतो. व्यतिपात योगावर केलेल्या उपासनेने यमधर्म संतुष्ट होतो. पौर्णिमेला ब्रह्मदेव प्रसन्न होतो. अमावस्येला पितृगण संतोष पावतात. द्वादशीत व्रत केल्याने पुरुषोत्तम देव प्रसन्न होतो. वैधृती योगावर स्नान, होम, दान करणारा सर्व इष्ट मिळवतो. या योगाने प्रल्हादाला इंद्रतुल्य वैभव मिळाले. दैवत्व देणारा हा योग आहे. असे म्हणून विष्णूने अधिक मासात वैधृत्व योगावर स्नान, दान, यजन केल्यास काय काय लाभ होतात ते सांगितले. व्यतिपात योगावर सुवर्णदानाचे फल सांगितले. तपाचे फल सांगितले. 13 फळे द्यावीत असे सांगितले. सर्व पापे नष्ट होतात असे फल सांगितले. तीळ, धान्य आदी दानांचे पुण्यफल सांगितले. पौर्णिमेला दैविक कर्मे करावीत. स्नान, दानादी कर्मे करावीत. त्याने पापनाश होतो व पुण्य वाढते. विष्णू पुढे म्हणाला, अमावस्येला पितृतर्पण करावे व अधिक मासात तर त्यामुळे पितृगण अन्न संतर्पणाने संतुष्ट होतात. स्नान, अन्न संतर्पण, नामजप हे व्रत पाळावे. प्रतिमासी अमावस्येला जो पितरोद्देशाने श्राद्धादी कर्मे करतो त्याला पितरांचे आशीर्वाद मिळतात व महाभाग्य प्राप्त होते. आणि अधिक मासाच्या अमावस्येला केलेल्या कोणताही उपवास, श्राद्ध, जप, दान आदी उपासनेने तर शतगुणित लाभ होतो. विष्णूने लक्ष्मीला नंतर अधिक मासातील द्वादशीच्या व्रताचे फळ सांगितले. ते पुढील अध्यायात दिले आहे. इति 18वा अध्याय समाप्त. हरि ओम. अध्याय 19वा. श्री गणेशाय नमः. विष्णूने 4 पर्वाचा महिमा सांगितला व नंतर द्वादशीच्या व्रताचे महात्म्य लक्ष्मीला सांगितले. एकादशीला उपवास करावा. द्वादशीत आवळीच्या झाडाच्या बुंद्यांशी पितरांना पिंडदान द्यावे. त्याने अनेक तीर्थयात्रांचे पुण्य मिळते. विप्राला अन्न द्यावे. पारणा करून जल अर्पण करावे. पितृतर्पण करावे. त्या तिथीला शेतीचे काम करू नये. वाहनाने प्रवास करू नये. भूमीचे दान करावे. उत्तम वस्त्रदान करावे. कपिला गायीचे दान करावे. विद्यादान करावे. ही गोष्ट नेहमीच्या द्वादशीची. त्याहून कितीतरी पट फल अधिक मासातील द्वादशीत केलेल्या धर्मकार्याने मिळते. वस्त्रे, तूप, धन, धान्यादी दाने द्यावीत. अन्नदान करावे. गुप्तपणे भोजनदान करावे. विष्णूने अधिक मासातील द्वादशीत केलेल्या घृत मिश्रित अन्नदानाचे फार महात्म्य आहे असे सांगितले. इतर कितीतरी पुण्यकृत्यांपेक्षा हे फार फलदायी आहे असे सांगून सर्व पाप प्रशमन करणारे हे दानव्रत करावे असा उपदेश दिला. विप्राला भोजनोत्तर त्रयोदशगुणी तांबूल आदी देण्याचेही महात्म्य सांगितले. हा विष्णू लक्ष्मी संवाद वाल्मिकी ऋषी दुर्योधनवा राजाला सांगत होते. इथे 19वा अध्याय समाप्त. हरि ओम. अध्याय 20वा प्रारंभ. श्री गणेशाय नमः. पंचपर्वाचे महात्म्य विष्णूने लक्ष्मीला सांगितले. त्यानंतर लक्ष्मी म्हणाली, आपण आतापर्यंत मला 5ही पर्वकाळी दाने देण्याचे महात्म्य उत्तम प्रकारे सांगितलेच, पण माझे अजून समाधान झाले नाही. आणखी ऐकत राहावे असे वाटते. पुन्हा मला पुरुषोत्तम मासाची महती सांगावी अशी मी प्रार्थना करते. व्यतिपात, पौर्णिमा आणि द्वादशी यांतील कोणत्याही दिवशी विशेष दान करावे. कोणते दान द्यावे ते तुला सांगतो. 33 अनारसे तुपामध्ये तळून काढावे. त्यावर वस्त्रे घालावी. त्यांची पूजा करावी. तसेच ज्या ब्राह्मणाला ते दान द्यावयाचे त्याची 16 उपचारांनी पूजा करावी आणि भोजन, दक्षिणा इत्यादींसह ते
33 अनारसे त्याला दान द्यावेत. कला काष्टादी रूपेण असे 7 श्लोक म्हणून पुरुषोत्तमाची पूजा करावी. अधिक मासात तुळशीची पूजा करावी. त्याने त्याला दान द्यावेत. सर्व पापे नष्ट होतात. अनारसाचे दान तर सर्वश्रेष्ठ दान आहे. द्वादशीच्या व्रताचे महात्म्य किती आहे त्या संबंधीची एक कथा सांगतो, ती ऐक. कुबेराची स्मित विलासिनी नामक प्रिय अप्सरा होती. ती क्रीडेसाठी पृथ्वीवर आली. कुरुक्षेत्रात उतरली. सुगंधी पुष्पांची एक माळ तिने गुंफली. त्यावेळी तिच्या मनात आले, ही माळ योग्य पुरुषाच्या गळ्यात घालावी व त्याच्याकडून आपली वासना पूर्ण करून घ्यावी. पुष्कळ वेळ तिला कोणी भेटले नाही. तिला दुर्वास ऋषी दिसले. तिने अविचाराने त्यांनाच माळ घातली, पण ते रागवले. तू पिशाचिनी होशील असा शाप त्यांनी तिला दिला. ती रडू लागली. दया करा म्हणू लागली. तेव्हा दुर्वासांनी तिला उशाप दिला. तू 4 युगे समुद्र तीरावरील कुमारी क्षेत्रात पिशाच्य योनीत राहशील. त्यानंतर तेथे एक तापसी येईल. त्या स्त्रीच्या दर्शनाने तुझ्या मनात चांगली बुद्धी उत्पन्न होईल. तू तिच्या पाया पडशील. ती तुला अधिक मास व्रताचे पुण्य देईल. तेव्हाच तुझी पिशाच्य योनीतून मुक्तता होईल. दुर्वास निघून गेले. तात्काळ ती अप्सरा पिशाच्य योनीत गेली. अनेक युगे तिने दुःखे भोगली. पुढे कुमारी क्षेत्रात एक महातपस्विनी स्त्री तिला दिसली. तिला भक्षण करण्यासाठी ही धावली. तोच तिला पूर्व स्मृती आली व ती त्या तपस्विनीच्या पाया पडली आणि उद्धार करण्याची विनंती करू लागली. त्या तपस्विनीने एका अधिक मास व्रताचे पुण्य तिला दिले. तेव्हा ती पुन्हा अप्सरा झाली. असे सांगून विष्णू म्हणाला, अधिक मासाचे असे महात्म्य आहे. इथे 20वा अध्याय समाप्त. श्री हरी ओम. अशा रीतीने आपण आज 16 ते 20 अध्याय वाचलेले आहेत आणि